नमस्कार. आयुष्य हे श्वासाबरोबर असतं. आयुष्य हे मनाबरोबर बोलत असतं. आयुष्य हे हास्य विनोदानं भरलेलं असतं. आयुष्य हे दुसऱ्याची बरोबरी करण्यात उभीच घालवलेलं असतं. आपल्याला मनात असून असो उगीच बोलले जाते. आपल्याला हवं असं नको असं म्हणण्याची प्रक्रिया आपलं मन का म्हणून करत हेच कळत नाही. कुठेही जा कसेही असा आपलं मन बोलत असतं. आपल्याला हित सांगत असतं. उगाच एका खुर्चीवर बसून उगाच विचारात गुंफून मनामध्ये करताना येणारी जाणारी माणसं, त्यांचं जीवन, त्यांचं जगणं डोळ्यानं पाहताना लोक आयुष्य कशी जगत आहेत, ती खडतर त्यांच्या जीवनाचा जगण्याचा प्रवास आहे. यातना, वेदना, गरिबीची झुंज देणारी ही भोळी बाबडी माणसं कष्ट तर अपार करतात. रोज करावं लागतं त्यांना कष्ट. मोलमजुरी करणारी, मेहनत करणारी गरीब माणसं, खरंच त्यांच्या चेहऱ्यावरचं भाव पाहताना आपलं मन कुठेतरी शोधत असतं, ही सुखी आहेत का माणसं? अशी ही सुख व संपन्न माणसं ही गावभर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या मोठमोठ्या गाड्या, त्यांचा डामडौल, त्यांचा रुबाब आणि त्यांचं बोलणं, त्यांचा थाट पाहताना त्यांच्या मागं पुढं करणारी मतलबी माणसं देखील सोबतीला. अशी रंगलेली नटलेली माणसं पाहताना हा विरोधाभास व्यवस्थितला आहे हे नक्की. एकीकडे आयुष्याची खडतर वाट, तर दुसरीकडे थोर मोठ्यांचा थाट. जे दिसतंय ते वास्तव आहे आणि हाच तो व्यवस्थितला भाग आहे. प्रत्येकाचं जगण्याची रीत, प्रत्येकाचा जगण्याचा संघर्ष, प्रत्येकाची हवी असलेली भूक. कुणाला पोटाची भूक आहे, कुणाला सत्तेसाठी धडपड आहे, कुणाला स्पर्धात्मक जगामध्ये स्वतःच सिद्धत्व करण्यासाठी केलेला मी पण आहे. आयुष्य हे प्रत्येकाची मन की बात आहे. आयुष्य ही सर्वसामान्य माणसाची जगण्याची खडतर वाट आहे. आयुष्य हे रोज बदल घडत असणार चित्रपटासारखं कथानक आहे. जेव्हा व्यक्ती मोठ्या होतात तेव्हा समाजातील खालचा वर्ग हा शोषित असतो, पीडित असतो. त्याची मोजमाप फक्त संख्यात्मक असते. संख्याचा खेळ करणारी ही व्यवस्था माणसात भेद करते. म्हणून माणसाचे जीवन माणसाबरोबर एवढं माणसाळले पण नाही. माणसातला हिंस्र राग, द्वेष, मी पण, यामुळे माणूस माणसापासून दुरावलेला आहे. अशांत जगामध्ये सुखाचा शोध लागेना. माणसाचं जग भौतिक वस्तूमय झालेलं आहे. वस्तू सुखामध्ये सुखावलेली माणसं नक्की सुखात आहेत का? घरदार तसेच गाड्या यामध्ये सुखसोयीने युक्त असलेली माणसाचं जगणं, मीपणाचा अहंकार त्यांच्या बोलण्यातून येतो राग मोठ्या माणसाकडे भरपूर आहे. सतत मी पण दाखवण्याची भूमिका. त्यामुळे माणसं अशा माणसापासून आपलं अस्तित्व हे कसं सुरक्षित राहील असं वाटू लागलेलं आहे. संवेदनशील मन, कोमल मन, सामाजिक मूल्य जपणार मानवीय मन आहे अजून शिल्लक आहे. बरं, माणसं हे दोन टोकांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतात, पण दोन टोके आपल्या विरोधात एकमेकाशी वाद घालून आपला अहंकार हेच आपलं अस्तित्व आहे म्हणून मोठ्यात मोठी माणसं ही नक्कीच मोठी आहेत का? अशा माणसांना केवळ सत्ता, लोभ व धनसंपदा एवढंच त्यांचं जग आपल्या थाटामाटामध्ये आहे. म्हणून सामाजिक दरी रुंदावत चाललेली आहे जगाच्या पाठीवर सर्वत्र. माणसांच्या चर्चा, माणसांचे मूल्यमापन हे त्यांच्या विचार प्रगट करून केलेल्या भाषणावर काहीच मूल्य नसते. पण व्यवस्थित मोठी माणसं एवढंच त्यांचं नावलौकिक. ते कसे बोलतात आणि ते स्वतःचा अहंकार कसा दाखवतात हे तर त्यांच्या बोलण्यातून दिसत असतं. थाट दुरून रुबाब ओळख असतेच. ते तसेच स्वभाव प्रभाव दाखवला तरच ते प्रभावी वगैरे असत.
दिसतं समजते हे अंतरावरले दर्शन, दूर दूर बरे दर्शन, उबग कंटाळा दुरावा बराच, कळते पण समजदारी असते वगैरे. स्वतःचं जीवन स्वतःचं जगणं हे सुरक्षित आणि आरामशीर असणं हे प्रत्येकाला आवडतं. तसं ते सुखमय असतं, आपल्यापुरतं आरामदायी आल्हाददायक ही. म्हणून आपलं अस्तित्व नको त्या गराड्यात, नको ताप नको संताप वगैरे. काळाबरोबर माणूस खूप काही शिकत असतो. शिकत असणं हे चांगलं शहाणपण असतं, कारण प्रत्येकाचं धोरण हे आपल्या धोरणाशी निगडीत नसतं. आपलं धोरण हे आपल्या बुद्धी कौशल्यावर आधारित असतं. लाईक करा, सबस्क्राईब करा.